आपण पाहता एसबीएन मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। लाडकी बहीण योजना रक्षाबंधनाला सुरू झाली। रक्षाबंधनाच्या दिवशीपासूनच रक्कम वाढवायची। सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य। बहिणींना आता 1500 ऐवजी 2100 रुपये मिळण्यासाठी पुढच्या वर्षीची वाट पाहावी लागण्याची चिन्ह। सांगलीच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ। योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ एवढेच। बंडखोर काँग्रेस नेत्या जयश्री मदन पाटील यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण। मिरजेत गुंडगिरी जोरात। मतीन काझी समर्थकांचा विरोधी गटाच्या घरावर हल्ला। साहित्य आणि वाहनाची केली तोडफोड। पोलिसांची मात्र बघ्याची भूमिका। मी उपमुख्यमंत्री होण्याच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या। श्रीकांत शिंदे यांचं स्पष्टीकरण। पक्षाचं काम करण्यासाठी केंद्रीय मंत्रिपद नाकारल्याची माहिती। गरज सर्व वैद्य मारो हीच भाजपची भूमिका। सत्तेसाठी देवेंद्र फडणवीसांचा फोन, मात्र मतदारसंघातील कामं आणि निधीसाठी एकदाही फोन केला नाही, बच्चू कडूंचा आरोप। ज्या मागण्या शिंदेसेना करतायत त्यावर भाजपने ठरवलं तर एका मिनिटात त्यांना चिरडून टाकतील, संजय राऊतांची बोचरी टीका। ईव्हीएमवर आक्षेप घेत बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचं ठरवणाऱ्या सोलापुरातील मार्कडवाडीमध्ये जमावबंदीचे आदेश लागू। मतदान घेतल्यास कारवाया करण्याचा प्रशासनाचा आदेश। बाळासाहेब थोरातांना पोस्टलमध्ये 70%, मग ईव्हीएम मध्ये मागे कसे? ठाकरे गटाने प्रेझेंटेशन मांडलं। राज्यात पुढील 3 दिवस पावसाची शक्यता। तळ कोकण, मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट, हवामान खात्याचा अंदाज। संघाचे एजंट असलेल्या नाना पटोलेंनी नागपुरातील काँग्रेस जाणून बुजून खिळखिळी केल्याचा बंटी शेळकेंचा आरोप। दिल्लीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।